भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात कलेवाडा कामकाजरी या परिसरात अस्वलाच्या हल्ल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। अनेक दिवसांपासून वन्य प्राण्यांची दहशत वाढत असून ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही वन विभागाने कोणतीच कारवाई न केल्याचा आरोप केला आहे। गुरुवारी 28 नोव्हेंबर रोजी कलेवाडा येथील शेतात काम करणाऱ्या मनोरमा मोरेश्वर घोगरे यांच्यावर अचानक अस्वलाने हल्ला केलाय। त्या गंभीररीत्या जखमी असून सध्या त्यांच्यावर भंडारा येथे उपचार सुरू आहेत। या परिसरातच शाळा असल्याने विद्यार्थ्यांवरही धोका निर्माण झाला होता। कालेवाडा कामकाजरी गेल्या काही दिवसांपासून भीतीचं सावट। गावकऱ्यांना जंगलातील प्राण्यांच्या हालचालीचा त्रास सतत जाणवत होता। बिबट्याची दहशत पसरलेली, वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणीही झालेली, पण कारवाई शून्य। आणि अखेरीस या निष्काळजीपणाचा फटका गुरुवारी बसला। कलेवाडा जिल्हा परिषद शाळेच्या मागे शेतात मजुरी करणाऱ्या 55 वर्षीय मनोरमा घोगरे यांच्यावर अस्वलाने अचानक हल्ला चढविला। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना भंडारा येथे हलविण्यात आलं। शाळेजवळच ही घटना घडल्यामुळे विद्यार्थ्यांवर सुद्धा हा हल्ला झाला असता या विचाराने ग्रामस्थ थरारलेत। शेतात जाणं, घराबाहेर पडणं सर्वच धोकादायक झालंय। संतप्त नागरिकांचा स्पष्ट सवाल आहे, जीव गेला तरच वन विभागाला जाग येणार का? गावकऱ्यांची मागणी आहे, तात्काळ पिंजरा लावा, प्राण्यांच्या हालचालीवर निगराणी आणि गावात रात्रीची गस्त द्या। कलेवाडा परिसरात दहशत कायम आहे आणि लोक उपाययोजनेची वाट पाहत आहेत।